नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे। दरम्यान अशोक चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची सध्या चर्चा रंगते। या सर्व प्रकारच्या चर्चांवर स्वतः अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली। अशोक चव्हाण यांनी नुकतीच मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बातचीत केली। त्यावेळी ते म्हणाले, मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, तर प्रदेशाध्यक्षांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलंय। मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही। राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तिगत भावना नाही। माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन मी निश्चित करेन। 1-2 दिवसामध्ये तुम्हाला मी सर्व काही सांगेल। दरम्यान यावेळी चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही भाजपमध्ये जाणार का, तर भाजपा तुम्हाला राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यात किती तथ्य आहे? यावर अशोक चव्हाण म्हणाले, मला भाजपची कार्यप्रणाली माहीत नाही। भाजपमध्ये जाण्याचा मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे येत्या 2 दिवसात माझी भूमिका मी स्पष्ट करेन। काँग्रेस सोडण्याबाबत प्रश्न विचारल्यावरती अशोक चव्हाण म्हणाले की प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं नाही। मी जन्मापासूनच काँग्रेसचं काम केलंय। आता मला वाटलं की अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, म्हणून मी राजीनामा दिलाय। पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चेवरती प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले की मला कोणतीही पक्षांतर्गत गोष्ट जाहीर करायची नाही किंवा उणीधुणी सांगायची नाहीत। कोणत्याही काँग्रेसच्या आमदाराशी माझं काहीही बोललेलं झालेलं नाही। काँग्रेस सोडणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि मी मंत्री असताना भाजपसहित सर्व पक्षांच्या आमदारांना निधी दिलेला आहे। मी कधीही भेदभाव केलेला नाही। दरम्यान भाजप नेते आणि भाजपच्या महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे प्रमुख आशिष देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलंय। आशिष देशमुख हे आधीच काँग्रेसचे नेते होते, परंतु काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। अशोक चव्हाण यांचे जुने सहकारी असलेले आशिष देशमुख म्हणाले, काँग्रेसकडे जोवर नाना पटोले यांच्यासारखे प्रदेशाध्यक्ष आहेत तोवर तिकडे अशीच परिस्थिती असेल। त्यांच्या कारभाराला कंटाळून त्रस्त होऊन काँग्रेसचे नेते कार्यकर्ते हे लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना पाहायला मिळतील। शेवटी नाना पटोलेंच्या कारकिर्दीत महाराष्ट्र काँग्रेस ही नामशेष झालेली पाहायला मिळेल। आगामी काळात नक्कीच अनेक काँग्रेस नेते पक्ष सोडून जातील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडलेली आहे। ते पुढे काय करतात हे पाहणं जास्त औत्सुक्याचं ठरेल। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।